सदनिका त्या ठिकाणी बांधल्या जातात। त्या सदनिकाचा जो काही सातबारा असतो, ज्याला आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणतो, ते प्रॉपर्टी कार्ड त्या म्हाडाच्या नावावर न झाल्यामुळे मंत्री महोदय या सदनिकांच्या ज्या काही जागा आहेत त्यांचे प्रॉपर्टी कार्ड कलेक्टर साहेबांच्या नावावर असतं मुंबईमध्ये। त्यामुळे होतं काय की जेव्हा म्हाडामधली सदनिका आपले जे काही लोक विकत घेतात तेव्हा त्यांना म्हाडाची NOC आणण्यासाठी म्हाडा त्यांना कलेक्टरांची NOC आणायला सांगते। आता ही कलेक्टरकडून जर NOC आणायला गेलं, फार छोटा विषय आहे, पण सामान्य माणसाला 1.5 ते 2 लाख रुपयाचा फटका बसतो। एकदम छोट्या माणसांचा छोटा प्रश्न, अगदी अचूक प्रश्न विचारलाय। जर आपण म्हाडाला निर्देश दिलेत की तुमच्या ज्या जागा तुमच्या आहेत आणि ज्याचे प्रॉपर्टी कार्ड्स कलेक्टर साहेबांच्या नावात, त्याची एकतर NOC मागू नका, मागितलीत तर त्याचे पैसे या सामान्य माणसाच्याकडे मागू नका। हा माझा एक पहिला विषय। जे गरीब माणसं मुंबईमध्ये म्हाडाची जी घर घेतात ते त्या ठिकाणी थोडेसे सुखी होतील।